कशी सुका नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सायडे गावातून हा ब्लॉग चालू करतो. आज आपण गावाला आलो आहे सकाळ सकाळी. तर आपण 9 दिवसाची सुट्टी काढून गावाला आलेलो आहे मजा करायला. तर हे दोन आपले भाऊ आहेत. तर या दोन भावांची केसा जरा आपलं जास्त खूप वाढलेले आहेत, तर त्यांना टकला करायला न्यायचं आहे. कारण की आज आमचं तो दादा आहे ना, त्याचं लग्न आहे. त्यासाठी बघा लाईनीत गाड्या बघा. तर अशाच आमच्या सूरजाच्या लग्नाच्या गाड्या जाणार आहेत. चला आता आपण पहिले यांची केस कापू आणि दिवसभराचा ब्लॉग बघूया. मजा येईल दिवसभराच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला का आम्ही काय करणार काय नाही करणार ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आपण त्या ब्लॉगला सुरुवात करूया. भावांनो, आपल्या दोन्ही भावांनी हँडसम कट मारला आहे लग्नाला जाण्यासाठी. साय हाय बघा, दोन भाई दोन तबाई आहे. एकाची केस एकदम क्लास तर दुसऱ्याची केस एकदम क्लास. आता दोघांच्या केसांना काय बोलावं ते समजना झालंय. दोघं पण स्माईल अशी देत आहेत. घरी जाऊन ट्रिमर टकला करायचं मन करते. बघूया काय होतं इथे. चला मग ऋतू भाऊ, कसं वाटतं केस कापल्यावर? केस का कापल्यात? लग्नासाठी कापल्यात का? असेच कापल्यात का? ओके ओके. श्री सर तुम्ही आता ते कमेंट मध्ये सांगतील चांगले दिसतात का काय दिसतंय. तुमचं सांगा, तुम्ही कशासाठी कापल्यात केस? दादाचं लग्न आहे ना. कुठल्या दादाचं? सूरज दादाचं लग्न आहे का? हा, त्यासाठी काय? सूरज दादा या गावचे सरपंच आहेत, तळमावला इथले. आणि आमचं हिरवगार गाव बघू शकतात. तर मित्रांनो, आपण गावाला आल्यावर मस्त आपल्याला गावठी पेरू खायला भेटतात. आपल्याच झाडाचे आपण आता पेरू तोडणार आहे. नारळ पण तोडायचं आहे, पण आता आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून नारळ नाही आम्ही तोडत आहे. आता सध्या पेरू आहे, तर आम्ही पेरूच तोडून खाणार आहे. मला बघू पेरू पहिले. 4 पेरू आहेत आणि ते नियोजनाप्रमाणे तोडायला लागणार आहे. तर जर असं हाईट थोडी कमी पडते आमची. एवढा आमच्या कुटुंबात हाईटेड आहे बरं का, तरी हाईट कमी पडते अजून. की पेरू जरा वरती आहे. काय करायला लागेल, काठी दुसरी आणायला लागेल. हा, आपण काठी दुसरी घेऊन येऊया. चलिए सोपा मधनं यार. तर ही आमच्या मागचं गार्डन. हिरुशिवाई आडवी कर की, आडवी कर की. अरे आडवी ठेव. तर मित्रांनो, आपण मागे आलोय. तर पुढे जर काठी छोटी पडते तर मागे काठी सुद्धा आलोय. बघू का काठीचं नियोजन लावूया. आणि तुम्ही मागच्या साईडला पण बघू शकता 0 पॉईंट करा. हे आमचं आंब्याचं झाड आहे. सर्वात चांगला आंबा आहे हावाला सर्वात चांगला आंबा आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला केवढा लागलाय. दाखव, कोण दाखव. तर तुम्ही बघू शकता तिथे केवढा आंबा लागलाय. सर्वात भारीतला आंबा आहे आमचा हा. इथे परत इथे परत हा आंबा आहे. तुम्हाला त्या साईडून व्ह्यू दाखवतो. आणि परत हे नारळाचं झाड. आता हा घड आम्हाला उतरवायचा आहे, तर तुम्हाला मी अजून वेगळा त्याचा व्लॉग बनवणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवेल घड उतरवल्यानंतर. हे बघा कसा आहे राडा गावाला. याला बोलतात आंबा कलंबी. अरे होईल ना पिक. मग नंतरला हा आपण घड एक अख्खा तोडायचा आहे, त्याचा वेगळा ब्लॉग बनवायचा विचार चालू आहे. कारण की सर्व आपणच करणार आहे. झाड आपलं सर्व आपलं आहे. परत इथे पण एक आहे आंब्याचं झाड, पण हे एवढं खास नाही लागत, थोडा कडू आंबा आहे. तर चला आता आपण बघू.
हा एक आंबा बघा पिकलाय, पण हा आंबा एवढा खास नाही लागत आमचा. हा जरा आंबट लागतो. तर चला आता आपण. तर मित्रांनो बघा अजून एक नवीन पेरू दाखवलाय. दे ती काठी. अब ये गिरेगा देखो कैसा. पडणार हो, जोरात पडणार आहे. आणि इकडे देखील माझ्याकडे देखील पाडणाऱ्याला समोर खाली चिकल. हा हा कुठं कुठं 2 मिनिटं हे बघा पडला. हाताला टच कर. हा बघा पिरू ताजा ताजा. कसं आहे नियोजन, गावाला आलेल्याचा फायदा आहे बघा. तसं झाडच आपलं रोजचं नियोजन होईल. 4 आहेत आता, अजून बघू एक काढूया, नाहीतर हेच एक बनवून खाऊया रोज. तर मित्रांनो आता एक हा पेरू काढलाय, कारण की आता आम्हाला बाहेर पण जायचं आहे. तर आता आम्ही एक पेरू खाऊ, तुम्हाला टेस्ट सांगू कसं काय लागते तो. चला आता आपण पहिले जर चिरकाम सुरू करूया. मित्रांनो ते बाहेर चाललेत, तर आता आपण पेरू आका खाणार आहे. तर आता याला चिरफाड नाही खायचं आहे, डायरेक्ट असा. एकदम क्लास आहे, गोड आहे, कडू असेल, कच्चा आहे पण एकदम भारी आहे. कसं आहे मस्त लागतंय. अजून वरती 3 आहे ती आम्ही खाणार. 9 दिवस आहे, हळूहळू वर्षभरात सगळी कसर उतरवायची आहे. म्हणजे मस्त लागतं. अजून तुम्हाला असं चांगलं चांगलं काय काय दाखवत राहणार आहे. प्लस लग्नाला पण जायचं आहे. एक नाही दादाचंच लग्न आहे. सरपंच. तर मित्रांनो आता आम्ही लग्नाला चाललो आहे सूरजाच्या, जी सकाळी वरात चाललेली ती. तर आता आपले पण जाऊ, तिकडे तुम्हाला हॉल वगैरे दाखवतो. भाऊ आपले पुढे गेलात, आता आपण मागून चाललो. चलो. तिथं मस्त वाटतंय. तर मित्रांनो बघ एवढे मोठे हत्ती आहेत 2. त्यांची बी सोंड तुटलेली आहे. त्यांची सोंड तुटलेली आहे 2. हॉल इकडे आहे या साईडला. इथून एंट्री आहे, इथे हॉल आहे, आणि इथे बरोबर मस्त व्ह्यू बघा काय येतोय. बाबरच्या युद्धामध्ये 2 हत्ती वापरली.